नमस्कार. आज मी छत्रपती महाराजांच्या वेळची रायगडवरची एक गोष्ट सांगणार आहे. तर महाराजांचा जेव्हा मुक्काम रायगडवर होता, त्यावेळेला महाराजांच्याकडं अश्वांसाठी तबेला होता आणि त्या तबेल्यामध्ये अनेक घोडे होते. तसेच आणखीन 7 घोडे होते, त्यांचे आवडते घोडे. ते विशेष मोहिमांच्यावर त्यांना घेऊन जायचे. तर त्या घोड्यांची नावं होती की मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गजरा, रणवीर आणि कृष्णा. त्यातला विश्वास हा त्यांचा अतिशय आवडता घोडा होता. मग एकदा संभाजी महाराजांना घेऊन छत्रपती रायगडावर फेरफटका मारायला आले आणि आले म्हणल्यानंतर त्यांचे जे ते घोडे आहेत ते उड्या मारायला लागले आपल्या मालकाला बघितल्यानंतर. आणि त्या तबेल्याचा तबेल्याचं जे काम करणारा होता घोड्यांचं, त्याचं नाव मोहम्मद होतं. तर त्याच्यात त्यांना तो विश्वास दिसला नाही. मग ते म्हणाले, का रे, विश्वास नाही दिसत आहे? तर म्हणला, रात्रीपासून त्याला बरं नाही आहे आणि तो तसाच झोपून राहिलेला आहे. मग म्हणाले, वैद्यांना बोलवलं आहे. म्हणाले, औषध त्यांनी दिलेलं आहे, परंतु त्याच्यात काही सुधारणा नाही, तो तसाच झोपून राहिलेला आहे गवतावर. म्हणल्यावर महाराजांना काळजी वाटली आणि महाराज त्याच्याजवळ गेले आणि म्हणले, का रे बाबा विश्वास, काय होतंय तुला? आणि त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाले, तू का असा पडून राहिलायस निपचिप आणि तू नेहमी उड्या मारतोस? आणि तो जो विश्वास होता, तो इतका त्यांचा विश्वासू घोडा होता की ते म्हणाले, एकदा विश्वासावर विश्वास टाकला की तो आपली मोहीम फत्ते करणारच. इतका त्यांचा त्याच्यावर जीव होता त्या विश्वासवर. आणि सारखं त्याला हाक मारत होते, विश्वास, ए विश्वास, अरे का तू असा पडून राहिलाय? सांग मला, काय झालं तुला? त्याच्या मानेवरून, चेहऱ्यावरून महाराज हात फिरवत बसले. वैद्यांना विचारलं, काय झालं आहे हो यांना? तर मग वैद्यांनी सांगितलं, त्याला ताप आलेला आहे. सकाळी जरा परिस्थिती बरी होती, तो सकाळी उभा होता, परंतु नंतर जो तो बसलाय आणि नंतर जो तो गवतावर झोपलाय, ते हे असाच झोपून राहिलेला आहे. तसं काही जरा बाब चिंतेचीच दिसते आहे. म्हणल्यावर महाराजांना खूप वाईट वाटलं आणि महाराज त्याच्या शरीरावरून प्रेमानं हात फिरवत बसले. मग तानाजी म्हणाले, रात्र वाढत चालली, संध्याकाळहून रात्र व्हायला लागली. तानाजी म्हणाले, महाराज, आपण वाड्यावर, आपण जावा घरी आणि जेवण वगैरे करा. आम्ही याची काळजी घेतो, आम्ही याच्याकडं बघतो, आपण अजिबात चिंता करू नका. त्याच्यावर शिवाजी महाराज म्हणाले, अरे, आमचा विश्वास इथे इतका आजारी असताना आम्हाला घरी चैन पडेल का? आम्हाला झोप येईल का?